कुमार गोरेंसोबत तक्रार करणाऱ्या महिलेनं या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। 2015 ते 2016 पासून आमची ओळख एका कार्यक्रमात झाली होती, मात्र त्यांना माझ्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा होत्या असं संबंधित महिलेनं म्हटलंय। तसंच 2017 साली माझ्या आईला आणि मला शिव्या दिल्याचा आरोपही संबंधित महिलेनं केलाय। तसंच त्यांच्या विरोधात केस 2019 साली आम्ही संपवली होती। त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता, मात्र त्यांना कोर्टाकडून निर्दोष मुक्त केलं नाही। मी केस मागे घेतली नाही तर पुन्हा धमकीचं पत्र मिळालंय। त्यामुळे 17 मार्चपासून मुंबईतील राजभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचं संबंधित महिलेनं स्पष्ट केलंय। साधारण 2019 मध्ये ही केस आम्ही संपवली। त्याच्याकडून मला खूप प्रेशर करण्यात आलं होतं, दबाव होता माझ्यावरती की ही केस मिटवा, नाहीतर आम्ही तुम्हाला जीवे मारू, अमुक करू, असं सतत व्हायला लागल्यानंतर मी पण विचार केला की झाली तेवढी शिक्षा खूप आहे आणि मी ती केस मागे घेतली। पण ती केस मागे घेताना मी त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता आणि मी ती केस मिटवावी, संपवावी आणि त्याला बाहेर काढावं यातून। त्यामुळे तो कोर्टच्या चेंबरमध्ये अक्षरशः त्यानं दंडवत घातला होता। म्हणजे माझा कझन माझ्यासोबत होता, त्यालाही माहित आहे, त्याच्या वकिलाला पण माहित आहे की त्यानं तो दंडवत घातलेला होता तिथं। आणि मला त्यावेळी थोडंसं असं एक शंका आली की आता हा पुन्हा आपल्याला त्रास देणार नाही, म्हणून मी ती केस मागे घेतली आणि अशा प्रकारे त्याची निर्दोष मुक्तता झालेली। त्याला कोर्टाने बाइज्जत बरी केलेला नाहीये। माझी